ज्या रुपेश तांडेलने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन्म घेतल्यानंतर सिंधुदुर्गाच्या भूमीवर अनेक भल्या बॅटरंक आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नाचवला, तो रुपेश तांडेल बॉलिंग मार्कवर ओमकार देसाईसाठी. चेंडू खूपच सुंदर, पहिलो चेंडू पंचांचा इशारा वाईट चेंडूचा, दुसरो चेंडू मात्र अगदी अचूक टप्प्यावर. पहिलाच ओव्हर कोकण 9 सुपर पॉवर प्ले, सगळेच्या सगळे खेळाडू 11च्या 11 खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये आणि त्यामुळे गोलंदाजाचा खरा कसब या पहिल्या ओव्हरीत कळतला. रुपेश तांडेलने पहिलो चेंडू जरी वाईड असलो तरी दुसऱ्या चेंडूवर मात्र वापसी केली, मेडन चेंडू टाकलो. पहिलो चेंडू समाप्त, धावसंख्या 1 रन्सावर. मिड ऑफ द रिशन फिल्डर चेंडूच्या खाली, प्रयत्न खूपच सुंदर आणि अतिशय सुंदर झेल. सोहेल शेख मैदानावर कमाल करताना. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तर वावग्या ठराने, इतकं सुंदर झेल. रिप्ले मध्ये आपण बघू शकतात, सुंदर चेंडू होतो, फटको सुद्धा सुंदर होतो, चेंडू बरोच काळ हवेत राहिलो, सोहेल शेख चेंडूच्या खाली इलो आणि शेवटच्या क्षणी एक सुंदर झेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तर वावग्या ठराने, इतकं सुंदर झेल. ऍक्शन रिप्ले मध्ये परत एकदा बघा, हवेत घेतलेली झेप सोहेलची आणि शेवटच्या क्षणी उजव्या हातात टिपलेलं झेल. सोहेलचा ह्याच्यासाठी कौतुक असा की सोहेल यो नॅचरली राईट हँडेड असा, आणि त्या राईट हँडरने असं झेल टिपणं हे खरोखरच कौतुकाची गोष्ट. ओमकार देसाई सारखी प्राईज विकेट, मोठी सुरमाई जाळ्यात. रुपेश तांडेल लय खुश असा सोहेलच्या कामगिरीवर. 2 चेंडू झाले समाप्त, धावसंख्या फक्त 1 रन्सावर आणि हे 2 रन्स फक्त वाईडचे. न्यू बॅटर मैदानात पावला टाकताना 1 रन माफ करा, राजू दाभोलकर. पटकोतर मोठो, लॉंग ऑन फिल्डर राजन केरकर चेंडूच्या मागे. मनोजच्या बॅटिंगची झाली सुरुवात, पहिलो षटकार मनोजच्या बॅटमधून आणि या षटकार निश्चित धावसंख्या 7 रन्सावर. थोडंसं खोलवर टप्प्याचा चेंडू मनोज कडसून आणि मनोजने याचा पुरेपूर फायदा उठवलो. धावसंख्या 7 रन्सावर. पहिल्या चेंडूवर वाईड आणि त्यानंतर रुपेश तांडेलचे 2 मेडन चेंडू, याच्यात 1 विकेट आणि त्यानंतर मनोजचा षटकार. बॅटची कट घेऊन गेलेलो चेंडू, फाईन लेग फिल्डर येता फील्ड करता बाळा सावळ. चेंडू मेडन रवलो. रुपेशचा कौतुक करूचा तितक्या थोडा असा, कारण कोकण 9 सुपर पॉवर प्लेचा हे षटक असा. या ओव्हरीत 11 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि ह्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा बॅटरचा इरादो, पण आतापर्यंत रुपेश तांडेल मात्र ह्याच्यात मध्ये येऊन उभं राहिलो. फटको डीप स्क्वेअर लेगच्या रिसेंट डीप मिड विकेट फिल्डर चेंडूच्या मागे. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यानंतर चेंडू बघता बघता चौकारासाठी जाऊन पोहोचलो आणि या चौकाराबरोबर धावसंख्या 11 रन्सावर येऊन स्थिरावली. मनोज नार्वेकर आणि मनोजला साथ देण्यासाठी राजू दाभोलकर मैदानात ही जोडी ध्रुव पारसे संघाच्या वतीन. थोडीशी बातचीत जोएल नाईक आणि रुपेश तांडेल मध्ये होताना परत एकदा रुपेश आपल्या बॉलिंग मार्कवर, कोकण 9 एंड कडून बॉलिंग मार्कवर मनोज नार्वेकर साठी. लॉंग ऑन जरीशन चेंडूचा प्रवास, राजन केरकर चेंडूच्या मागे. 1 रन्स मिळालो असतं, पण हे रन्स मात्र राजन केरकरमुळे कदाचित नाकारलो गेलो, कारण सगळ्यांना माहिती असा राजन केरकरच्या हातात असलेली प्रचंड ताकद. अगदी सहज चेंडू लेग स्टंप किंवा ऑफ स्टंप किंवा मेन स्ट्रायकर एंडचे स्टंप उद्ध्वस्त करण्याची ताकद, एवढी थ्रोच्या ताकद राजन केरकरच्या. शेवटच्या चेंडूवर नाकारलेली धाव, चेंडू रवलो मेडन. पहिल्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. ध्रुव पारसे संघ ओमकार देसाईची एक प्राईज विकेट गमावल्यानंतर धावसंख्या स्थिरावली 11 रन्सावर. बॉलिंग मार्कवर अंकुश बांबार्डेकर. सलग 2 स्पर्धात या मालवण बोर्डिंग मैदानावर 2 विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावर असत. गेल्या वर्षी झालेली देवबाग चषकाची स्पर्धा, लाखाच्या बक्षिसाच्या या स्पर्धेत अंकुश बांबार्डेकरने विकेटची हॅट्रिक केलेली. आज सुद्धा अंकुश बांबार्डेकरने या मैदानावर हॅट्रिक साजरी केली. लव स्टार नांदोद संघाविरुद्ध कीर्ती स्पोर्ट माणगाव संघाकडून खेळताना तोच अंकुश बांबार्डेकर राजू दाभोलकरांसाठी पहिलो चेंडू दुसऱ्या ओव्हरीचो. आकोटापाचा चेंडू होतो, बाळा सावळ फाईन लेगच्या दिशेने. बाळा सावळ कडून थोडीशी ढिलाई, त्या चेंडूवर फक्त 1 रन्स मिळालो असतो, अशा ठिकाणी 2 रन झाले अगदी सहज पूर्ण.
बाळा सावळ फाईन लेगवर 30 यार्ड सर्कलच्या अगदी एजवर क्षेत्ररक्षण करताना थोडीशी चूक झाली, चेंडूवरची नजर थोडीशी हल्ली आणि 2 पायातून चेंडू फाईन लेगच्या दिशेने. तोपर्यंत 2 रन झाले पूर्ण. 2 रन्सांची धावसंख्या 13 रन्सावर 13. परत एकदा अंकुश बॉलिंग मार्कवर. राजू दाभोलकरांसाठी पुढचा चेंडू घेऊन सुंदर चेंडू. टप्पो पडल्यानंतर चेंडू थोडंसं बाहेरच्या दिशेने स्विंग झालो. जाता जाता राजू दाभोलकरांच्या शर्टाक थोडंसं खासान चेंडू गेलो. हलकेच अपील झाला पण पंचाने अगदी सहज अपील फेटाळला. दुसरं चेंडू राहुल मॅडन. तिसरं चेंडू घेऊन अंकुश. आखो टप्प्याचा अजून एक चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होतो. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक प्रजेश रावले मिड ऑन पर्यंत जाता, फील्ड करता, थ्रो करता. तोपर्यंत 1 रन. 1 रन्सांची धावसंख्या 14. अजून एक मोठा सामना बघूक मिळतलो. ध्रुव पारसे गोवा संघ या स्पर्धेतलो एक मजबूत संघ. गोवा राज्य आणि महाराष्ट्र राज्य अशा 2 राज्यातले अनेक यशवंत कीर्तिवंत खेळाडू आता ध्रुव पारसे संघाकडून खेळताना. पण तो ध्रुव पारसे संघ मात्र थोडंसं अडचणीत उडालेलो झेल आणि डीप स्क्वेअर लेगवरसून सुटलेलो झेल. मनोजला 1 जीवदान अजून मिळाला. पहिल्या सामन्यात सुद्धा मनोजला 2 जीवदानं मिळाली. या सामन्यात सुद्धा मनोजला पहिला जीवदान मिळाला. मनोजची कामगिरी आतापर्यंत 5 चेंडूत 11 धावा आणि 10 रन्सावर मिळालेल्या जीवदानाचा मनोज किती फायदा उठवता बघूया. अंकुश मात्र दुर्दैवी ठरता. या ओव्हरीतलं पहिलं विकेट अंकुशा नावावर जमा झाल्यात जमा होतो. शेवटच्या क्षणी झेल सुटलो आणि ह्याचा फायदा उठवलो तो मनोज नार्वेकरने. राजू दाभोलकरांसाठी ऑफस्टमच्या बाहेर चेंडूचं टप्पो ठेवलो अंकुशने. कट खूप सुंदर इलो. राजू दाभोलकरांचं रन मात्र फक्त 1. दुसऱ्या ओव्हरीची सांगता करणारा शेवटचा चेंडू. धावसंख्या स्थिरावली 16 रन्सावर 16 फॉर 1. मनोज नार्वेकर परत एकदा फटको मोठो. परत एकदा डीप स्क्वेअर लेग. फिल्डर चेंडूच्या खाली. परत एकदा सुटलेलो झेल. अंकुश बांबार्डेकर मात्र दुर्दैवी ठरलो. सलग 2 चेंडूवर 2 झेल सुटले गेले अंकुश बांबार्डेकरच्या गोलंदाजीवर. आणि झेल सोडणारो खेळाडू काय छोटो मोठो खेळाडू नाहीसा. रॉयल बुलेट कलंबिस्त प्रीमियर लीग स्पर्धा ज्यांनी गाजवली. या स्पर्धेत बेस्ट बॅटरचा किताब ज्या खेळाडूच्या नावावर असा असं सचिन होतो 2 वेळा चेंडूच्या खाली. मनोज नार्वेकरला जीवदान मिळाला. मनोजला यापूर्वीच्या सामन्यात सुद्धा 2 वेळा जीवदान मिळालेला आणि चालू सामन्यात सुद्धा मनोज तुका 2दा जीवदान मिळाला. या जीवदानाचा फायदा तू कसं उठवतो या बघणं आता उत्सुकतेचा. 2 ओव्हरींचा खेळ संपलो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या गोलंदाजीच्या आपल्या शैलीच्या जोरावर आपला एक स्वतःचा वेगळा नाव ज्यांनी तयार केला तो लगान बाळा सावळ बॉलिंग मार्कवर. 2 ओव्हरींचा खेळ समाप्त. रन स्थिरावले 17 रन्सावर 17 फॉर 1 आफ्टर द एंड ऑफ सेकंड ओव्हर. बॅटर स्ट्रायकर यांच्या दिशेने मनोज नार्वेकर, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने राजू दाभोलकर. धावसंख्या 17. 2 जीवदानांचा फायदो मनोज तुझ्याकडून अपेक्षित असा. ह्यो फायदो तू उठवणं अपेक्षित असा. लगान बाळा बॉलिंग मार्कवर. कोकण नाव एंडकडून इलाई गोयनच्या दिशेने. परत एकदा फटको मोठो मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर चेंडूच्या खाली. राजनच्या कपड्यावरसून चेंडू आकारण्याच्या पहिलाडी. टांगा पलटी. घोडे फरार. ऍडमिशन षटकार. स्पर्धेतलो षटकार क्रमांक 82. 82व्या क्रमांकाचा षटकार ऍडमिशन षटकार मनोज नार्वेकरच्या बॅटमधून 10 आणि 11 रन्सावर मिळालेल्या जीवदानाचा मनोज फायदा उठवताना. चेंज ऑफ पेस बघितला बाळा सावळकडून. गती परिवर्तन बघितला बाळा सावळकडून आणि त्या गती परिवर्तनावर मनोज नार्वेकर थोडंसं चकलो. फ्लाईट दिलेली बाळा सावळने. मनोजचा प्रयत्न होतो पुढे सरसावत खेळण्याचा पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बाकीचा काम विकेट किपर सोनू राणेने पूर्ण केला. धावसंख्या 23 रन्सावर 23. परत एकदा फटको मोठो डीप स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 1 रन तर नक्कीच मिळतो. दुसऱ्या रनचा इरादो आणि हे 2 रन्स अगदी सहज पूर्ण. 2 रन्सांची धावसंख्या पाव शतकावर येऊन स्थिरावली. 25 रन्सावर 25. मनोजच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार आपण बघितलो पण मोठी फटकेबाजी मनोजकडे असा. गुणवत्ता ठासून भरलेलो खेळाडू
सध्या गरज असा गुणवत्तेक न्याय देण्याची. सोडून दिलो मनोज नार्वेकरने. चेंडू मात्र रवलो. मॅडम धावसंख्या स्थिरावली 25 रन्सावर. टप्प पडल्यानंतर चेंडू थोडंसं आतल्या दिशेने नेलो. मनोजने वाईटच्या आशेने सोडलेलं चेंडू होतं, पण जाता जाता चेंडू लेग स्टंपच्या जवळ प्रवास करीत गेलो. धावसंख्या स्थिरावलेली 25-25. 4 चेंडू झाले समाप्त. 5वं चेंडू घेऊन परत एकदा बाळा. पटकोतर मोठो डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेट दोघांच्या कपडावरसून चेंडू आखांड्याच्या पहिला आणि इला मनात आणि गेला दुकानात. इलाही गो षटकार बघूक मिळालो. आखो टप्प्याचा चेंडू होतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो आणि एक सुंदर हुकचा फटको मनोज नार्वेकरचो. 10 रन्सावर आणि 11 रन्सावर मनोजला जीवदान दिला गेला आणि या जीवदानाचा फायदा उठवत मनोज आतापर्यंत वैयक्तिक 26 रन्सावर येऊन पोहोचलो. अजून एक फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. आता मात्र फिल्डर चेंडूच्या खाली. जोएल खायची चूक न करता अगदी सहज साधो सोपं झेल टिपताना मनोज नार्वेकरला तंबूचा रस्ता दाखवता 10-11 रन्सावर मिळालेला जीवदान ह्याचा फायदा उठवलो मनोजने. 12 चेंडूत 26 धावांची कामगिरी करून मनोज तंबूच्या दिशेने परतलो. 3 ओव्हरीचा खेळ संपलो. धावसंख्या स्थिरावली 31 रन्सावर. मनोज नार्वेकरची जागा घेण्यासाठी दाजी नाईक मैदानात पावलं टाकताना. मैदानावर ड्रिंक्स ट्रॉली. जर खेळाडूंका ड्रिंक्स हव्या असेल तर आपण लवकर जरा या 38 सर्कल पर्यंत. या मैदानाचे काही नियम असत आणि त्यामुळे ड्रिंक्स ट्रॉली आम्ही 30 यार्ड सर्कलच्या पुढे नेऊ शकणार नाही. इलायगोची ड्रिंक्स ट्रॉली, इलायगोची टस्कर आणि इलायगोची कुर्ली हे 2 बाईक तुम्ही बघितलात. इलेक्ट्रिक बाईक, पर्यावरण पूरक असणारे हे बाईक तुमच्या शेतीच्या कामासाठी, तुमच्या व्यापारासाठी अगदी साजेसे आणि अगदी उपयोगी असे हे 2 बाईक तुम्ही मैदानावर बघतात. इलायगोचे जयवंत गवस आणि रेवण गवस यांच्या संकल्पनेतले हे बाईक. कोकण नावचे सर्व विकासजी गावकर यांच्या संकल्पनेतली ही स्पर्धा. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाव आयोजित कोकण नाव प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरा. अंकुश बांबार्डेकर परत एकदा बॉलिंग मार्कवर. पहिल्या षटकात थोडंसं दुर्दैवी रवलेलं अंकुश परत एकदा बॉलिंग मार्कवर. बॅटची कड घेऊन गेलेले चेंडू बाळा सावळ चेंडूच्या मागे. शॉट थर्डमॅन येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन. राजू दाभोलकरांच्या खात्यात 1 रनची भर झाली आणि पहिल्यांदाच दाजी नाईक येऊन उभं राहिलो अंकुश बांबार्डेकरच्या समोर. अंकुश बांबार्डेकर आणि दाजी नाईक ह्या दोघांनी मिळून फ्रेंडशिप चेनवण संघाकडून एकत्र खेळताना बऱ्याच वेळा खूप सुंदर कामगिरी केली. आज मात्र हे दोनही संघ एकमेकाच्या समोर, एकमेकाच्या विरोधात आणि वेगवेगळ्या संघांकडून. अपर कट बघूक मिळालो दाजी नायकाच्या बॅटमधून. पॉइंटच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण आणि दाजी नायकाची सुद्धा खेळी झाली समाप्त. डीप कव्हर सीमारेषेच्या दिशेने एकमेव क्षेत्ररक्षक थैसर होतो सोनू कानडे आणि त्या सोनू कानडेन सुंदर झेल टिपलो. एरियल फिल्डिंग कीर्ती पंचांचो थर्ड अंपायरचो निर्णय लो बघूया. ऍक्शन रिप्ले अर्थात थर्ड अंपायरचा निर्णय. थर्ड अंपायर बघतले आणि निर्णय देतले. बघूया काय निर्णय पंचांचो येता.
प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या सुद्धा हृदयाचे ठोके वाढवणारा हो चेंडू होतो. अप्परकट दाजी नायकाचं बघितलं, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या खाली इलो आणि बघूया पंचांचा निर्णय काय येता. फटको खूप सुंदर होतो, झेल सुद्धा खूप सुंदर होतो. सोनू कानडे स्क्रीनवर आपणाक दिसलो. आउट. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क, अतिशय सुंदर कॅमेरा वर्क. आणि सोनूसाठी टाळ्या वाजतले, सोनू कानडेसाठी नक्की टाळ्या वाजवूया. संपूर्ण सामन्यात आतापर्यंत दोन सुंदर झेल आपण बघितले. सोहेल शेखचं पहिल्यांदा ओमकार देसाईक वापस पाठवणारो झेल आणि त्यानंतर सोनू कानडेचो दाजी नायकाक माघारी पाठवणारो झेल. धावसंख्या स्थिरावलेली 32 रन्सावर 32. 6 ओव्हरींचा सामना आणि आतापर्यंत ध्रुव पारसे संघ एका चांगल्या स्थितीत दिसता. मात्र सलग 2 चेंडूवर 2 विकेट गरज असा एका चांगल्या पार्टनरशिपची. या ध्रुव पारसे गोवासारख्या एका कसलेल्या मजबूत मातब्बर संघाक पराभवाचो धक्को कुलस्वामींनी कर्ली संघान दिलो आणि त्या धक्क्यातून सावरण्याची गरज असा ध्रुव पारसे संघाक. दुसऱ्या बाजून कीर्ती स्पोर्ट माणगाव संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ह्या युवा टॅलेंटला एकत्र घेऊन, खास करून कुडाळ तालुक्यातले एकापेक्षा एक नावाजलेले खेळाडू आणि त्यांना थोडीशी साथ मिळाली वेंगुर्ला तालुक्याच्या राजन केरकर कडसून आणि मालवण तालुक्याच्या प्रजेश रावले कडसून. वेंगुर्ल्याचं आणखी एक बाळा सावळ सुद्धा मैदानावर आणि ह्या सगळ्यांच्या साथीन कुडाळ तालुक्याचे हे युवा खेळाडू मैदानावर आतापर्यंत तरी खूप चांगली कामगिरी. अंकुश भांबाळेकरला मिळालेली सफलता. दाजी नाईक परत एकदा थोडीशी निराशा करून तंबूच्या दिशेने परतलो आणि दाजीची जागा घेण्यासाठी गुरुप्रसाद आरोस्कर. या मैदानाचा पुरेपूर अनुभव ज्याच्या पाठीशी असा, गेल्या वर्षी कोकणनाव प्रीमियर लीग गुरून गाजवलेली असा. गुरु, तुझ्याकडसून आता चांगली कामगिरी, तुझं संघ अपेक्षा ठेवण्याचा. बत्तीस धावसंख्येवर राजू दाभोलकर स्ट्रायकरांच्या दिशेने अंकुश. बॉलिंग मार्कवर आखूट टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने राजन केरकर चेंडूच्या खाली आणि राजनच्या कपड्यावरसून चेंडू आखंड्या पार चौकार. असा वाटलेला राजन अगदी सहज चेंडू अडवता की काय, पण टप्पो पडल्यानंतर चेंडून इतकी उसळी घेतली की राजनच्या कपड्यावरसून 7-8 फुटावरसून चेंडू गेलो आखांड्याच्या पार. इलायुगो चौकार. रिप्ले मध्ये बघा कॅमेरावर किती सुंदर. कोकणनावच्या वतीने ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात युट्यूबच्या माध्यमातून. बॅटची कड घेऊन गेलेलो चेंडू राजू दाभोलकर यळ बरो की प्लेड ऑन होता होता वाचले. चेंडू मात्र मेडन रवलो. धावसंख्या 36 वर स्थिरावलेली. चौथ्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. बघता बघता 9च्या पेक्षा सुद्धा जास्त सरासरी गाठण्यात यशस्वी ध्रुव पारसे संघ. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना ध्रुव पारसे. चौथ्या ओव्हरीतले शेवटचे 2 चेंडू बाकी. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जोएल चेंडूच्या खाली. जोएलच्या कपड्यावरसून चेंडू आखांड्या पार. परत एकदा मॅक्झिमम ऍडमिशन षटकार. षटकार निश्चित. धावसंख्या स्थिरावली 42 रन्सावर 42. आखो टप्प्याचा चेंडू होतो. शॉर्ट पिच चेंडू होतो. अतिशय सुंदर हुक केलो राजू दाभोलकरांनी. गोवा राज्याचं एक खरो अष्टपैलू म्हटलं तर वावगे ठराने. फक्त क्रिकेट नाही तर व्हॉलीबॉलमध्ये सुद्धा, फुटबॉलमध्ये सुद्धा आणि पंचगिरीमध्ये सुद्धा ह्या नाव संपूर्ण गोवा राज्यात खूप आदरान घेतला जातात. ताच नाव स्ट्रायकरांच्या दिशेने राजू दाभोलकर. परत एक मोठा फटको. महाराष्ट्र आणि गोव्यातल्या खायच्या मैदानावर तो अगदी सहज षटकार असा शकता इतको लांब लचक षटको. हा कांड्याच्या पहिल्याडी सलग दुसरा षटकार. मॅक्झिमम ऍडमिशन षटकार आणि षटकारांची धावसंख्या 4 ओव्हरीची समाप्ती 48 रन्सावर.
भर दुपारच्या सत्रात सुद्धा मैदानावर थोडं मळप आणि मैदानावरचं थोडंसं कमी झालेलं प्रकाश, पण पंचांचा इशारो बॅटमॅनने घेतलो बॅटर चॉईस पॉवर प्ले. गुरुप्रसाद आरोस्कर आणि राजू दाभोलकर ही जोडी मैदानावर. गुरुप्रसादसाठी पहिलं चेंडू असतलो ह्या इनिंग मधलो आणि बॉलिंग मार्कवर असतलो लगान बाळा. धावसंख्या 48-48. राजू दाभोलकर 9 चेंडू 21 धावांची कामगिरी. गुरुप्रसाद इनिंगची सुरुवात करण्याच्या इराद्यान स्ट्रायकर यांच्या दिशेन. बाळा सावळ बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू कव्हरच्या दिशेन मारलो फटको. राजन केरकर चेंडूच्या मागे. 1 रन्स पूर्ण. दुसऱ्या रन्साचो इरादो 2 रन्स पूर्ण. फक्त 2 रन्सावर समाधान. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न थोडंसं यशस्वी झालो. सीमारेषा जरी नाही गाठली तरी 2 रन मात्र मिळाले. रिले फिल्डिंग बघितली राजन केरकर आणि जोएल ह्या दोघांच्या दरम्यान. 2 रन्स मिळाले. ह्या 2 रन्सांची धावसंख्या 50. संघाचा अर्धशतक फलकावर. 50 धावा पूर्ण. मिडॉनच्या दिशेने रुपेश तांडेल येता फील्ड करता थ्रो करता तोपर्यंत 1 रन. फक्त 1 रन्सावर समाधान. धावसंख्या 51-51. धावसंख्या. बाळा सावळचो चेंडू राजू दाभोलकर साठी. एक वेळ वाटलेलं चेंडू नो होता की काय, पण शेवटच्या क्षणी बाळा सावळने चेंडू स्पीड खूपच कमी दिलेलं होतं. फुलटॉस चेंडू मात्र पिचवर पडलो. चेंडू रवलो मेडन. षटकारांची हॅट्रिक अपेक्षित होती राजू दाभोलकरांकडून. चेंडू मात्र मेडन रवलो. हे मात्र फटको मोठो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. परत एकदा जोएल चेंडूच्या खाली आणि जोएलने या स्पर्धेत या सामन्यातलं दुसरं झेल टिपलो. राजू दाभोलकर सरांची एक सुंदर खेळी समाप्त झाली. अतिशय सुंदर फलंदाजी केली राजू दाभोलकरांनी. 3 षटकार आणि 1 चौकारांनी नटलेली राजू दाभोलकरांची खेळी. 11 चेंडूत 21 धावा करून राजू दाभोलकर तंबूच्या दिशेने. धावसंख्या स्थिरावली 51 रन्सावर. 51 फॉर 5. 4.4 ओव्हर्स गॉन. थोडासा करेक्शन. 2 षटकार आणि 1 चौकारांनीशी. 11 चेंडूत 21 धावा राजू दाभोलकरांची कामगिरी आणि एकूण धावसंख्या स्थिरावली 51 रन्सावर. 51. राजू दाभोलकरांची जागा घेण्यासाठी मैदानात नितेश गडेकर. आणखी एक आक्रमक दर्जाचा खेळाडू. यापूर्वीच्या सामन्यात झालेले चुका न करण्याचा इरादो असलेलो नितेश गडेकर आणि गुरुप्रसाद आरोस्करचो. स्लोअर 1 चेंडू होतो पण पिक मात्र खूपच सुंदर. डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून चेंडू आखांड्या पार. लांबलचक षटकार. ऍडमिशन षटकार. जोयलातिया. षटकार मिळालो आणि या षटकारनीची धावसंख्या 57 रन्सावर. 57. नितेश गडेकर आपल्या नावावर पाक साजेशी कामगिरी. पहिलो चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून आपल्या खात्याची सुरुवात केली नितेश गडेकरने. घाऊक स्वरूपात धावसंख्या स्थिरावली 57. 57. परत एकदा बाळा सावळ बॉलिंग मार्कवर. सुंदर चेंडू. बाळा सावळचो टप्प पडल्यानंतर चेंडू अजून थोडंसं बाहेर गेलो. मेडन चेंडूनिशी 5व्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. 5 ओव्हरीत ध्रुव पारसे गोवा संघ कीर्तिस्फोट माणगाव संघासमोर टॉस हरल्यानंतर बॅटिंग करताना 4 विकेटवर 57 रन्सावर. शेवटच्या ओव्हरीचो खेळ शिल्लक. शेवटच्या 6 चेंडूंचो खेळ शिल्लक. टार्गेट ठरवणारी शेवटची 1 ओव्हर शिल्लक. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे पावर्ड बाय ऍडमिशन को पावर्ड बाय इलायगो. जशी कोकणच्या रस्त्यावरून अगदी सुसाट धावता तसेच स्पर्धेत बघितले आपण सुसाट इलायगो चौकार आणि
डिजिटल शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी उंच उंच मॅक्झिमम उत्तुंग भरारी घेतली त्या ऍडमिशनच्या नावाची आठवण करून देणारे उत्तुंग ऍडमिशन षटकार. शेवटच्या ओव्हरीचो खेळ शिल्लक, 6 चेंडूंचो खेळ शिल्लक. बॉलिंग मार्कवर किरण परब, किरण गावडे माफ करा, किरण गावडे बॉलिंग मार्कवर. आणखी एक आक्रमक दर्जाचो युवा गोलंदाज बॉलिंग मार्कवर. बॅटची कड घेऊन गेलो चेंडू, सोनू राणे विकेट किपरच्या वळ्यात लागला. अजून या कलाम. गुरुप्रसाद आरोस्कर एक मोठा फटको खेळण्याचा होतो प्रयत्न, पण पहिल्याच चेंडूवर किरणने गुरुची विकेट काढली, एक प्राइज विकेट. ज्या गुरुप्रसादने गेल्या वर्षी कोकण प्रीमियर लीग स्पर्धा गाजवली तो गुरुप्रसाद यंदा मात्र थोडीशी अडखळती सुरुवात. धावसंख्या स्थिरावलेली 57-57. शेवटच्या 5 चेंडूंचो खेळ शिल्लक. अजून एक नक्कीच रोमहर्षक सामना होतो, कारण कुडा संघाचा जर विचार केला तर कीर्ती स्पोर्ट कुडा संघाकडून सुद्धा एकापेक्षा एक नावाजलेले बॅटर असत. रुपेश तांडेल तर दिसतलो, रुपेश तांडेलच्या साथीन जोएल, त्याच्या साथीन सोहेल शेख असतलो, राजन केरकर, प्रजेश रावले, सोनू राणे, सोनू कानडे, एकापेक्षा एक नावाजलेले खेळाडू आपला कीर्ती स्पोर्ट मानगाव संघाकडून खेळताना दिसतले. बॅटिंग साठी मैदानात गोवा राज्याचो स्पीड स्टार घुंगरू, स्पीड स्टार ऑफ दी गोवा ज्याका म्हटलं जातं, कृष्णा सातपुते आणि योगेश पेंडकर सारख्या कसलेल्या खेळाडूंका ज्यांनी सुपर ओव्हरच्या सामन्यात बाद केला. आणि कृष्णा सातपुते म्हणजे टेनिस क्रिकेटचं लिजेंडरी नाव. या लिजेंडरी नावाक मालवणच्या मैदानावर, बोर्डिंग मैदानावर, बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेत आणि रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बाद करण्याचा पराक्रम करणारो, पण आज मात्र बॅटिंगचं जलव दाखवण्यासाठी मैदानात उतरणारो गौरेश स्ट्रायकर यांच्या दिशेन. वेगवान चेंडू थोडंसं भरकटलो किरण गावडेचो, पंचांचो इशारो वाईट चेंडूचो. 1 रन, 1 रनची धावसंख्या 58-58. शेवटच्या 5 चेंडूत मोठी फटकेबाजी अपेक्षित असलेली गौरेश आणि नितेश गडेकर कडसून. बॉलिंग मार्कवर किरण, फटको मोठो, चेंडू हवेत असा, फिल्डर स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि किरणने एक सुंदर झेल टिपलो. पाठीमागे धावत जात घेतलेला एक सुंदर कॅच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतलो. हे सुंदर विकेट किरण गावडेच्या खात्यावर ही दुसरे विकेट, पण या विकेटसाठी किरणची मेहनत मात्र बघण्यासारखी असा. गौरेश फटको होतो हवेत, फिल्डर स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे आणि मागे धावत जात स्टंप्स पासून किमान 20-25 फुटापर्यंत येत घेतलेलो एक सुंदर झेल किरणचो. गौरेश नागवेकरची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर अमीर गडेकर, अमीर साळगावकर, नितेश गडेकर स्ट्रायकर यांच्या दिशेने. नितेश कडसून शेवटच्या 4 चेंडूत किमान 3 नाकार मुटके अपेक्षित असतले. दुसऱ्या बाजून किरण तुझ्याकडसून विकेट अपेक्षित असतलो. बघ या नाकार मुटके बसतात की कलाम लागता. सुंदर फटको डीप मिड विकेट वरसून राजन केरकर येता, फील्ड करता, थ्रो करता, थोडंसं फंबल करता, दुसऱ्या प्रयत्नात चेंडू उचलता तोपर्यंत 2 रन. हा 2 रनची धावसंख्या 60 वर येऊन स्थिरावली. 60 धावा, 3 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. खूपच सुंदर गोलंदाजी किरण गावडेची. सध्याच्या घडीक स्पर्धेतलो एक मातब्बर संघ, तगडो संघ, तुल्यबळ संघ ध्रुव पारसे गोवा संघाविरुद्ध शेवटच्या ओव्हरीत डेप्थ ओव्हर मध्ये खूपच सुंदर गोलंदाजी. परत एकदा मिड विकेट वरसून राजन केरकर चेंडूच्या मागे. 1 रन पूर्ण, दुसऱ्या रनचा इरादो, धावचित करण्याची संधी आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने बॅटर रनआउट. 1 रन फक्त मिळालो. 1 रनची धावसंख्या स्थिरावली 61 रनवर. अमीर साळगावकर डायमंड डकचो मानकरी ठरलो. मगाशी आपण गोल्डन डकचे मानकरी बघितलेले. पहिल्या चेंडूवर बाद होणारे गोल्डन डक आणि एकही चेंडू न खेळता जेव्हा बॅटर बाद होता तेव्हा त्याला डायमंड डक म्हटलं जातं. त्या डायमंड डकचो मानकरी अमीर साळगावकर. शेवटच्या चेंडूचो खेळ शिल्लक 1 रन फक्त. ह्या चेंडूवर फक्त 1 रन मिळालो. 1 रनची धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 61 रनवर. सुंदर चेंडू किरणचो, अतिशय सुंदर चेंडू.
टप्प पडल्यानंतर थोडीशी उसळी घेत जाणारा चेंडू गोवा राज्यातल्या नावेलीमच्या मैदानाची आठवण करून देणारे हे मैदान, गोवा राज्यातल्या पणजी जिमखाना मैदानाची आठवण करून देणारे अतिशय सुंदर मैदान, हिरव्यागार मैदान आणि मैदानावर असलेली ही खेळपट्टी सुद्धा अगदी हिरवीगार. शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या 61 रन्सावर. नितेश गडेकर सायकर यांच्या रिसेंट डीप स्क्वेअर लेगवर मारलेला फटको जोएल येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन पूर्ण. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण जोएल नाईकाचा, ज्या जोएल नाईकने मैदानावर आज सुंदर 2 झेल टिपले. शेवटच्या चेंडूवर खूप सुंदर क्षेत्ररक्षण, इनिंगची झाली सांगता. कीर्ती स्पोर्ट माणगाव संघान कोकणनाव आयोजित कोकणनाव प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातल्या 4थ्या सामन्यात टॉस जिंकलो, फिल्डिंग घेतलो आणि आमंत्रण दिला ध्रुव पारसे संघात फलंदाजीचा. पहिली फलंदाजी करताना ध्रुव पारसे संघ मनोज नार्वेकरचे 26 रन, राजू दाभोलकरांचे 21 रन आणि ह्या दोघांच्या जोरावर एकूण धावसंख्या जमावली 62 रन्सावर. 63 रन्सांचा पाठलाग करूचो असा कीर्ती स्पोर्ट माणगाव संघाक या स्पर्धेत आपलं आव्हान अजून थोडा मजबूत करण्याचा इरादो, ध्रुव पारसे संघाचा इरादो असा या स्पर्धेत आपल्या गुणसंख्येचा अकाउंट खोलण्याचो. कोणासाठी हा सामना लाभदायक ठरतलो? ध्रुव पारसे संघ 62 रन्सांचा बचाव करता की कीर्ती स्पोर्ट माणगाव संघ 63 रन्सांचा पाठलाग करता, हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर परत एकदा प्रदीप देऊलकर सर. हॅलो, धन्यवाद बादल. टोपीला बोर्डिंग मैदानावरनं मी प्रदीप देऊलकर आपल्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत करतोय. तो दुपारच्या सत्रामध्ये 2 तुल्यबळ संघांमध्ये ही लढत आजमावली जात आहे. दोन्ही संघांसाठी विजय हा क्रमप्राप्त असेल या मैदानावरती. मात्र शर्तीचे प्रयत्न सामर्थ्यपणाला लावावं लागेल ते ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाला, कारण पहिला पराभव हा त्यांच्या बाजूने पाहायला मिळाला. ज्या कुलस्वामींनी कर्ली क्रिकेट संघाने पराभवाचा धक्का दिला होता, पराभवाची चव चाखायला लावली होती. मात्र या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर नक्कीच शर्तीचे प्रयत्न करावे लागतील ते ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाला. प्रारंभीची लढत ही कीर्ती स्पोर्ट माणगाव संघाने लव स्टार नांदोद संघाविरुद्ध जिंकली होती. त्यांच्याही संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा असेल. दुसऱ्या विजयाची नोंद होईल की एका ऍडमिशन आधुनिक शिक्षणासाठी एक डिजिटल इकोसिस्टीम. संपर्क info@admissionindia.com. 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 ऍडमिशन आधुनिक शिक्षणासाठी एक डिजिटल इकोसिस्टीम. एक अशक्यप्राय आव्हान उभं केलं जात आहे ते कीर्ती स्पोर्ट माणगाव क्रिकेट संघ विरुद्ध. ज्या माणगाव क्रिकेट संघाने प्राथमिक फेरीची विजय सहज सोपा जिंकला होता, मात्र यावेळी एक तगडं मोठं आव्हान असेल ते ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाचं. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाचा विचार केला असता या सामन्यामध्ये विजय हा अति आवश्यक. या सामन्यामध्ये जर पराभव स्वीकारावा लागला तर या स्पर्धेतील आव्हान मात्र आपलं समाप्त होण्याच्या दिशेने नक्कीच पाहायला मिळेल. मात्र ती परती करावी लागेल ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाला. स्ट्राईक इंच्या दिशेने आक्रमक शैलीचा फलंदाज सोनू राणे हा फलंदाज पाहायला मिळतोय. तर त्याला साथ देण्यासाठी दुसरा सलामीवीर रुपेश तांडेल एक अष्टपैलू खेळाडू नॉन स्ट्राईक इंच्या दिशेने.
तर पहिलं प्रारंभीचं षटक हे कोकण 9 सुपर ओव्हरचं षटक हाताळलं जात आहे ते गोवा संघाकडनं गौरीश नागवेकर हा सज्ज होताना दिसतोय, ज्याने या अगोदरच्या सामन्यामध्ये सुरेख एक लयबद्ध गोलंदाजी केली तो गौरीश नागवेकर. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, झेल टिपण्याची नामी संधी, ती नामी संधी यावेळी त्याचं सोनं केलं जातंय. ते शतरक्षक याच्याकडनं पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू देतोय तो ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाला. सोनू राणेची खेळी समाप्त ही 0 या धावसंख्येवरती. ज्या सोनू राणेवरती जबाबदारी होती, आशा अपेक्षा होत्या, हे ओझं घेऊन या मैदानावरती, मात्र तो दबाव थोडासा जुगारण्यात अपयशी ठरलं सोनू राणे आणि एक बहुमूल्य प्राइज विकेट म्हणावी लागेल ती ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाला मिळते ती 0 या धावसंख्येवरती. 6 षटकांचा सामना, 36 चेंडू जिंकण्यासाठी 63 धावांचं भलं मोठं आव्हान. एखाद्या फलंदाजाला भागीदारी रचणं हे नितांत गरजेचं. कुठचा फलंदाज हा या संघासाठी तारणहार संकटमोचक ठरेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील ते कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघासाठी. नंबर 3 या क्रमांकावरती फलंदाजीसाठी वर्णी लागते ती सोहेल शेख हा फलंदाज पाहायला मिळतोय. तो नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने डावखुऱ्याचा फलंदाज रुपेश तांडेल हा स्ट्रायकिंगच्या दिशेने पाहायला मिळतोय. ज्या या मोसमात बऱ्याचपैकी फॉर्ममध्ये असलेला, बहरात असलेला हा खेळाडू, ज्या खेळाडूवरती पूर्णपणे भिस्त अवलंबून असेल ती कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाची, त्या रुपेश तांडेलला इथं मात्र जबाबदारी घेऊन फलंदाजी करावी लागेल. यावेळी सुरेख चेंडू ड्राईव्ह केला जातोय, चेंडू येतोय, यावेळी थोडीशी घोडचूक होते ही शतरक्षकची, परिणामी एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केले जात आहे. दुहेरी धावसंख्येने रुपेश आपलं खातं उघडतोय. दुहेरी धावसंख्येने आपलं खातं उघडतोय तो रुपेश तांडेल नावाचा फलंदाज. नाममात्र 2 धावा. यावेळी या चेंडूवरती आक्रमण केलं जातंय ते गौरेशवरती, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. बघावं लागेल, पंचांचा इशारा हा चौकाराचा पाहायला मिळतोय. इलेगो हा चौकार पाहायला मिळतोय या इनिंग मधील तो रुपेश तांडेल याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या वधारली गेली धावफलकावरती. ती नाममात्र 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिला वहिला हादरा, एक मोठा मासा गळाला तो कीर्ती स्पोर्ट मानगाव संघाचा सोनू राणे. मात्र हा फलंदाज जरी बाद झाला तरी त्याची उणीव आणि कसूर ही कुठच्याही प्रकारे या मैदानावरती भासू देणार नाही. या ठाम इराद्याने रुपेश तांडेल ती फलंदाजीची जबाबदारी स्वीकारतोय, तर रणनीती बदलावी लागेल ती गौरेश नागवेकरला. यावेळी सुरेख चेंडू हा खोलवर टप्प्याचा, 2 शतरक्षकांमधनं जी दरी होती ती भेदण्याचा प्रयत्न, जमिनीला घरंगळत जाणारा फटका, चेंडू हा परतीचा पाहायला मिळतोय. परिणामी एकेरी धाव ही रुपेश तांडेलसाठी जोडली जाते, ज्या एकेरी धावसंख्येने 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 63 धावांचा पाठलाग करताना कीर्ती स्पोर्ट मानगावचा संघ. कीर्ती स्पोर्ट मानगाव संघासाठी हा विजय दुसरा नोंदला जाईल का, की ध्रुव पारसे गोवा संघ जो बॅकफुटवरती होता तो या सामन्यामध्ये आघाडीवरती पाहायला मिळेल का. यावेळी स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा सोहेल शेखचा शॉर्ट फाईन लेगला शतरक्षण पाहायला मिळतंय. ते दाजी नाईकचं एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ते 8 धावा एका गडीच्या मोबदल्यात. आता मात्र एका चौकारानिशी फलंदाजी करतोय, 63 धावांचा पाठलाग. एक जबाबदारी खांदी पेलावी लागेल ती रुपेश तांडेलला, कारण रुपेश तांडेल जो नावलौकिक प्राप्त हा खेळाडू, त्या खेळाडूला या मैदानावरती चमकावं लागेल. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न हा उजव्या यष्टीवरचा, परिणामी निर्धाव चेंडूने सांगता होते ती गौरेश नागवेकर याच्या गोलंदाजीवरती. पहिले सुपर पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 63 धावांचा पाठलाग करताना तो कीर्ती स्पोर्ट मानगावचा संघ ध्रुव पारसे गोवा संघाविरुद्ध. निर्णायक अजून 5 षटकं, 30 चेंडूंचा खेळ बाकी. त्या 30 चेंडूंवरती कशा प्रकारे फलंदाजी होईल. रुपेश तांडेल जो बहरात असलेला फलंदाज या मैदानावरती एक मॅरेथॉन खेळी करेल का, आणि त्याला साथ त्याचा संघ साथीदार सोहेल शेख या मैदानावरती कसा देतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील.
विचार विनिमय होतोय ध्रुव पारसे गोवा संघाच्या बाजूने, कारण ध्रुव पारसे गोवा संघासाठी करो या मरोची लढाई असेल, डू ऑर डायचा सामना. कारण या सामन्यामध्ये जर पराभव मिळाला तर या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवणं थोडंसं कठीण होऊन बसेल ते ध्रुव पारसे गोवा संघाला. या सामन्यामध्ये परती करावी लागेल, कमबॅक करावं लागेल ध्रुव पारसे गोवा संघाला. ध्रुव पारसे गोवा संघाचा विचार केला असता सर्व अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती उजव्या हाताचा गोलंदाज षटक क्रमांक 2 पाहायला मिळतंय ते मिस्टर राजू दाभोलकर. राजू दाभोलकर ध्रुव पारसे गोवा संघाचा आधारस्तंभ, कित्येक मैदानं ज्याने आपल्या फलंदाजीने गाजवली, त्याचप्रमाणे गोलंदाजी अशी अष्टपैलू कामगिरी. मात्र या टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती जी खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल पोषक आहे त्या खेळपट्टीवरती राजू दाभोलकर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील ते ध्रुव पारसे गोवा संघासाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. सोनू राणे हा माघारी परतल्यानंतर रुपेश तांडेल वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय, तर सोहेल शेख हा त्याचा संघ साथीदार यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने दिसतोय, तो कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघासाठी. यावेळी बॅटची लिडिंग एज घेऊन यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू जातोय, परिणामी एकेरी धाव ही सोहेल शेखसाठी. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या वधारली जाते ती 9 धावा एका गडीच्या मोबदल्यात धावफलकावरती. 63 धावांचा पाठलाग, या 63 धावांचा पाठलाग करताना ध्रुव पारसे गोवा संघ जी प्राथमिक फेरीची लढत गमावली गेली, अटीतटीच्या सामन्यामध्ये कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाने पराभवाचा धक्का दिला होता. मात्र या सामन्यामध्ये परती करावी लागेल. कीर्ती स्पोर्ट मानगाव संघ ग्रामीण भागातील खेळाडूंचा भरणा असलेला संघ, टॅलेंट या संघाकडे पाहायला मिळतंय. मात्र या मैदानावरती संघर्ष, चिकाटी जिद्द दाखवावी लागेल ती कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाच्या खेळाडूंना. डाव्या उजव्या हाताची जोडी, यावेळी डावकऱ्या हाताचा फलंदाज रुपेश तांडेलसाठी सापळा रचला जातोय. ज्या रुपेश तांडेलने कुडाळचं मैदान आपल्या फलंदाजीने गाजवले होतं, यावेळी बॅकफुटला जाऊन सुरेख कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. एक सुरेख झेल टिपला जातोय. आजच्या दिवसातील एक सुरेख झेल पाहायला मिळाला, तो इलहगोचा हा झेल पाहायला मिळाला. वाटत होतं की हा झेल सुटून 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार करेल का, मात्र निर्णायक क्षणी वाखाणण्याजोगं शतरक्षण हे शतरक्षकाचं पाहायला मिळालं ध्रुव पारसे गोवा संघाकडनं. आणि एक प्राइज विकेट म्हणावी लागेल कीर्ती स्पोर्ट मानगाव संघाची. रुपेश तांडेल हा तंबूच्या दिशेने. 9 या धावसंख्येवरती दुसरा हादरा, दुसरा एक मोठा मासा गळाला लागतोय ध्रुव पारसे गोवा संघाच्या बाजूने. ज्या विकेटची, ज्या प्राइज विकेटची अति आवश्यकता होती ध्रुव पारसे गोवा संघाला, कारण ज्या फलंदाजाकडे कुठच्याही क्षणी सामन्याचं चित्र पालटण्याची क्षमता, सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती राजू दाभोलकर याची. 2 शतरक्षकांच्या मधना चेंडू टोलवायचा होता रुपेश तांडेलला, मात्र तो चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला. शतरक्षकाने शर्तीचे प्रयत्न केले, सामर्थ्यपणाला लावलं या मैदानावरती आणि या आजच्या दिवसातील एक सुरेख झेल हा पाहायला मिळाला तो शतरक्षककडनं. नवीन फलंदाज जोहेल नाईक हा नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय, तर स्ट्राईक एंडवरती सोहेल ही जोडी मात्र या सामन्याचं भवितव्य ठरवून देतील ते कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघासाठी. यावेळी उजव्या इष्टीवरचा हा वेगवान चेंडू मारायचा प्रयत्न होता ऑन साईडला, मात्र सुरेख रणनीती ही राजू दाभोलकरची पाहायला मिळते ती टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती. फलंदाजाला थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न हा या चेंडूवरती दिसून आला तो राजू दाभोलकरचा. सुरेख गोलंदाजी, फलंदाजांपासून बचाव करण्याचा ही रणनीती राजू दाभोलकरची यावेळी यशस्वी झाली. या पुढील चेंडूवरती सोहेल यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करताना दिसतोय, मात्र यावेळी पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. अतिरिक्त धावेची खून ही कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, तर सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती ती डबल फिगरमध्ये 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्हीही सलामीवीर हे संस्थात माघारी परतल्यानंतर सोनू राणे त्याच्या पाठोपाठ रुपेश तांडेल, फलंदाजीची जबाबदारी जोहेल नाईक त्याच्या साथीला सोहेलवरती येऊन राहते हे पाहायला मिळतंय.
याही वेळी तोच प्रयत्न पाहायला मिळतोय. जी रणनीती सोहेल विरुद्ध आखली गेली, जो बेत आखला गेला राजू दाभोलकरचा, त्या योजनेमध्ये यशस्वी ठरताना दिसतोय राजू दाभोलकर. कारण फलंदाजापासून थोडासा उजव्या यष्टीवरती चेंडू ठेवतोय, फलंदाजाला कुठचीही संधी दिली जात नाही हात खोलण्याची, आणि यावेळी ती रणनीती यशस्वी झाली, ती ध्रुव पारसे गोवा संघासाठी राजू दाभोलकरची. सुरेख गोलंदाजी, याही वेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल. फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न हा राजू दाभोलकरचा, ऑन साईडला मोठा फटका खेळायचा हा प्रयत्न यावेळी असफल ठरतोय तो सोहेल शेखचा. परिणामी निर्धाव चेंडूने सांगता होते ती राजू दाभोलकर याच्या गोलंदाजीवरती. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी, कित्येक स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅचने सन्मानित केलं गेलं. यावेळी बॅटची लिडिंग एज, दुसऱ्या प्रयत्नामध्ये यष्टीरक्षक सुरेख कामगिरी करतोय मनोज नार्वेकर, आणि तिसरी प्राइज विकेट मिळते ती कीर्ती स्पोर्ट माणगाव क्रिकेट संघाची. सोहेल शेखची खेळी समाप्त ही अवघ्या 10 धावांवरती. कोकणच्या लाल मातीतील अग्रगण्य कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाहू आयोजित भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. प्रीमियर लीग चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय, आणि शासनाने जी नियमावली बंधनकारक करून दिली त्या नियमावलींचं पूर्णपणे अंमलबजावणी करून ही स्पर्धा यशस्वी होताना दिसते येते या मैदानावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 10 धावा धावफलकावरती फलंदाजीसाठी वर्णी लागते. मॅन फ्रॉम कट्ट्याचा डावख्राताचा फलंदाज प्रजेश रावले मैदानात पावलं टाकतोय. जो प्रजेश रावले अष्टपैलू खेळाडू, त्या प्रजेश रावलेला यावी संधी मिळते स्वतःला सिद्ध करण्यासाठी. कित्येक ग्रामीण भागातली मैदानं ज्या प्रजेश रावलेने आपल्या फलंदाजीने गाजवली, मात्र यावेळी निर्णायक येऊन टेपते या खेळाडूवरती, आणि त्याच्या साथीला जोएल नाईक ही जोडी मैदानावरती कितपत तग धरून राहते आणि किती धावांची लयलूट ही कीर्ती स्पोर्ट माणगाव क्रिकेट संघाला करून देते हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. मॅन फ्रॉम शहापूरचा गोलंदाज उंचीने कमी असला तरी कीर्ती महान तो जयदीप भोंडिवले सज्ज होताना दिसतोय. यावेळी 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आपल्याला चेंडू पडताना दिसतोय. चेंडूची परती होते तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. तर उजव्या हाताचा फलंदाज जोएल नाईकसाठी दुहेरी धावसंख्येने 12 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावांचा पाठलाग करताना कीर्ती स्पोर्ट माणगाव क्रिकेट संघ, दोन्ही संघांसाठी विजय खूप अति आवश्यक. मात्र कुठच्या तरी एका संघाला हा विजय मिळेल तर कुठच्या तरी एका संघाला हा पराभव मान्य करावा लागेल. यावेळी चेंडू टोलवला जातोय तो लॉंगनच्या दिशेने. सुरेख क्षेत्ररक्षण, एकेरी धाव मिळते. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 13 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी प्रथमतः स्ट्राईक एंडवरती असेल तो डावख्राताचा फलंदाज प्रजेश रावले. प्रजेश रावले डावख्राताचा फलंदाज, कित्येक ग्रामीण भागातली मैदाने आपल्या फलंदाजीने गाजवली. कित्येक स्पर्धांमध्ये बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीजचा किताबने सन्मानित केलं गेलं. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न एकेरी धावेसाठी पाहायला मिळतोय. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावांचा पाठलाग करताना. व्यावसायिक क्रिकेटमधील एक मोठं नाव जलदगती गोलंदाज जयदीप भोंडिवले हा पाहायला मिळतोय. आतापर्यंत एक नियंत्रित मारा 3 चेंडूंचा खेळ समाप्त. अवघ्या 4 धावा खर्च करतोय प्रतिस्पर्धी संघासाठी. एक लयबद्ध गोलंदाजी ही या खेळाडूची पाहायला मिळते. यावेळी चेंडू बहुधा पायांवरती आदळला जातोय की एकेरी धाव ही दोन्ही फलंदाजांमध्ये. पंचांचा इशारा लेग बाईचा. ज्या एकेरी धावसंख्येने 15 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात हे उत्तर 63 धावांचा पाठलाग करताना कीर्ती स्पोर्ट माणगाव संघाचं पाहायला मिळतंय ते टोपियोला बोर्डिंगच्या मैदानावरती. दोन्ही संघांसाठी विजय खूप महत्त्वाचा असेल. ध्रुव पारसे गोवा संघ परती करण्याच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कारण कमबॅक करणं या संघासाठी खूप अति आवश्यक. कारण पहिली लढत गमावल्यानंतर ही दुसरी महत्त्वपूर्ण लढत या 2 संघादरम्यान. पुन्हा एकदा पंचांचा इशारा हा लेग बाईचा. ज्या एकेरी धावसंख्येने 16 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 जयदीप भोंडिवले, मॅन फ्रॉम शहापूर. व्यावसायिक क्रिकेट खेळणारा हा खेळाडू यावेळी प्रतिनिधित्व करतोय तो ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाचं.
यावेळी डाव्या यष्टीवरचा हा खोलवर टप्प्याचा चेंडू जोएल नाईकसाठी जी एकेरी धाव निघते. षटक समाप्त होतंय. 3 षटकांचा म्हणजे निम्मा षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर अवघ्या 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरित 18 चेंडूंवरती 46 धावा हे समीकरण येऊन राहतंय. ते कीर्ती स्फोट मानगाव क्रिकेट संघासाठी हे समीकरण एक सुखकर करायचं की त्या समीकरणाला अजून अवघड केलं जाईल. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाकडनं हे पाहणं नितांत गरजेचं राहील. ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला पाहायला मिळते. इलेगोची टस्कर आणि कुर्ली ह्या 2 बाईक्स आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकं अजूनही या इनिंग मधील बाकी. त्या 3 षटकांवरती ध्रुव पारसे गोवा संघ प्रारंभीच्या 3 षटकांवरती आघाडी मिळवताना दिसतोय. मात्र उर्वरित 3 षटकांवरती ती पिछाडी होईल का? कीर्ती स्पोर्ट मानगावचा संघ जो आता पिछाडीवरती दिसतोय तो उरलेल्या 3 षटकांवरती आघाडी घेऊन विजयी उद्दिष्ट पार करेल का या मैदानावरती हे पाहणं औत्सुक्याचं राहील ते कीर्ती स्पोर्ट मानगाव संघासाठी. यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो गौरेश नागवेकर नावाचा गोलंदाज. ज्या गोलंदाजाने या इनिंगची सुरुवात केली होती. पहिलं षटक अतिशय योग्यरित्या हाताळलं गेलं आणि कर्णधाराने जी जबाबदारी आपल्या खांदी दिली त्या विश्वासाला पूर्ण सार्थकी लावलं होतं ते गौरेश नागवेकरने. 4थं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतंय. 3 क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक यावेळी आत घेतला जातोय म्हणजे 30 यार्ड सर्कलमध्ये. तर मिड विकेट डीप लॉंग ऑनच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक तर डीप लॉंग ऑफच्या दिशेने 1 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. ही क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना सजवली जाते. तो उजव्या हाताचा फलंदाज जोएल नाईकसाठी. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव कित्येक मैदाने जोएल नाईकने आपल्या फलंदाजीने गाजवली. यावेळी एका आधारस्तंभाची गरज ही कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाला. एकेरी धाव निघते शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. सुरेख शर्तीचे प्रयत्न आपल्या संघासाठी निर्णायक 3 धावा वाचवतोय तो क्षेत्ररक्षक. एकेरी धावसंख्येने 18 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात विजयी उद्दिष्ट पल्ला गाठायचं असेल तर ती कामगिरी करावी लागेल. ती कामगिरी कला कौशल्य तुम्हाला उंचवावं लागेल या मैदानावरती. अन्यथा गोलंदाज हे वरचढ ठरतील आणि गोलंदाज जर वरचढ ठरले बोलबाला पाहायला मिळाला तर फलंदाजांना मात्र कमबॅक करणं थोडंसं कठीण होऊन बसेल या मैदानावरती. ध्रुव पारसे गोवा संघाचा विचार केला ही दुसरी लढत. या संघासाठी विजय हा अति आवश्यक. कारण या स्पर्धेमध्ये एका संघाचे 3 सामने मात्र त्या 3 सामन्यातील 2 सामने जिंकलं तर नक्कीच आव्हान ते शेवटपर्यंत जिवंत राहू शकतं. या गटामध्ये जर पराभव मिळाला तर थोडंसं कठीण होऊन बसेल या स्पर्धेमध्ये परती करण्यासाठी ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाला. यावेळी डाव्या यष्टीवरचा हा चेंडू टोलवला जातोय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय मात्र यावेळी ती क्षेत्ररक्षकांना घोडचूक होते. एक साधा सोपा झेल हा सुटतोय. परिणामी धावांची लयलूट ही कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाकडनं पाहायला मिळाली. जीवनदान मिळतंय ते प्रजेश रावलेसाठी आणि बघावं लागेल या जीवनदानाचा कितपत फायदा उठवला जातोय तो कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाविरुद्ध. 3 धावा पूर्ण होत आहेत ज्या तिहेरी धावसंख्येने 21 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात येणारी वेळ ठरवून देईल की हे जीवनदान महाग ठरू शकतं की गौरेश नागवेकर एका लयबद्ध माऱ्यावरती या फलंदाजाला माघारी परतवण्यात यशस्वी ठरेल का. मात्र यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने जोएल नाईक हा उजव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी मधल्या यष्टीवरचा हा मारा लॉंग लेगच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. डोळ्याचं पापणं लवतं चेंडू सीमारेषा पार करतोय. इलेगो हा चौकार पाहायला मिळतोय तो या इनिंग मधील. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या धावफलकावरती शतक फलकावर लागतंय कीर्ती स्पोर्ट मानगाव संघाचं. 25 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही विजयी उद्दिष्ट थोडंसं दूर पाहायला मिळत आहे. मात्र मेहनत करावी लागेल. या मैदानावरती जबाबदारी घ्यावं लागेल ती फलंदाज जोएल नाईकसाठी. मात्र गौरेश नागवेकरचा विचार केला तर एक किफायतीदार गोलंदाज ती किफायतीदार गोलंदाजी ध्रुव पारसे गोवा संघाला अपेक्षित. याही शॉर्ट ऑफ लेन पैसा चेंडू टोलवला जातोय. डीप स्क्वेअर लेगला शेवटच्या क्षणी चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. पर्यायी चौकाराला 2 धावांमध्ये रूपांतरित केलं जातंय. आपल्या उंचीचा फायदा उठवतोय क्षेत्ररक्षक. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात.
27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात करो या मरो ड्युअर डायचा सामना हा दोन्ही संघांसाठी. यावेळी सुरेख चेंडू हा ब्लॉक होल पद्धतीचा आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण एक चोख प्रत्युत्तर पाहायला मिळतंय. ते फलंदाज आणि गोलंदाजाकडनं ज्या चेंडूवरती धाव मिळणं थोडंसं कठीण होऊन बसतं ते प्रतिस्पर्धी कीर्ती स्पोर्ट माणगाव क्रिकेट संघाला. पुढच्या सामन्यासाठी कुलस्वामींनी कर्ली आणि कीर्ती स्पोर्ट माणगाव आपल्यासाठी पुकार आहे. माणगाव संघाचा मैदानावर सामना चालू आहे. माणगाव संघ आपण आपला सामना संपल्यानंतर कर्णधार पाठवा आणि तोपर्यंत कुलस्वामींनी कर्ली आपला कर्णधार आपण नाणेफेकीच्या तयारीत प्रेझेंटेशन बॉक्सकडे पाठवा. ओमकार आपण नाणेफेक करून घ्यावी. कुलस्वामींनी कर्ली आणि कीर्ती स्पोर्ट माणगाव या सामन्यानंतर लगेच. प्रदीप. अतिशय सुरेख षटक हाताळलं गेलं ते गौरेश नागवेकर आणि गौरेश नागवेकरला डेथ ओव्हरला का गोलंदाजीसाठी बोलवलं जातं. या इनिंगची सुरुवात ज्या गोलंदाजाने केली होती तो गौरेश नागवेकर या मैदानावरती किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी करतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवलं आणि उर्वरित 2 षटकं 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आणि विजयी पल्ला गाठायचा आहे तो कीर्ती स्पोर्ट माणगाव क्रिकेट संघाला. मात्र हे समीकरण थोडंसं कठीण पाहायला मिळतंय. गोलंदाजीसाठी वर्णी लागतंय. मॅन फ्रॉम शहापूर एका दूरवरून प्रतिनिधित्व करतोय तो ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाचं. तो जयदीप भोंडिवले सज्ज होतोय. षटक क्रमांक 5 ते ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाकडनं. जयदीप भोंडिवले गोलंदाज मात्र त्यासमोर कडी परीक्षा असेल ती फलंदाज प्रजेश रावलेची. डावखुराताचा भेदक एक वेगवान मारा हा त्याच्यासमोर पाहायला मिळतोय. यावेळी बॅटची लिडिंग एज पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक थोडीशी घोडचूक करतोय थर्ड मॅनच्या दिशेने. शेवटच्या क्षणी हा चेंडूवरती ताबा मिळवला गेला. खऱ्या अर्थाने मनोज नार्वेकर कडनं ही ती चूक पाहायला मिळाली आणि परिणामी 3 धावा पूर्ण होत आहेत त्या कीर्ती स्पोर्ट माणगाव क्रिकेट संघासाठी. 3 धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही 30 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता ती कीर्ती स्पोर्ट माणगाव क्रिकेट संघाला. मात्र इथून फलंदाजांना जोखीम घ्यावी लागेल आणि जोखीम पत्करून मोठे फटके हे अति आवश्यक. मात्र यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. उजव्या इष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न हा जोएल नाईकचा यावेळी थोडासा महागात ठरताना दिसतोय कारण मधल्या इष्टीचा वेध घेतोय तो मॅन फ्रॉम शहापूर एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं. जयदीप भोंडिवले खेळी समाप्त करतोय तो जोएल नाईकची. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाने. कोकणचं नंबर 1 चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि या सबस्क्राईब करून या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्या कारण कोकण नाऊचं नंबर 1 चॅनल अग्रगण्य कोकणच्या लाल मातीतील हे चॅनल पाहायला मिळत आहे. ज्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळी व्यासपीठं आपल्याला पाहायला मिळाली. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम त्या व्यासपीठावरती पाहायला मिळाले. श्रावण महोत्सव त्यानंतर व्हर्च्युअल डबलवारी व्हर्च्युअल महादशावतार व्हर्च्युअल फुगड्डी महोत्सव व्हर्च्युअल कीर्तन महोत्सव अशी वेगवेगळी व्यासपीठं निर्माण करून दिली खऱ्या अर्थाने आणि नक्कीच श्रेय द्यावं लागेल ते कोकण नाऊला. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकणच्या लाल मातीतील अग्रगण्य चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 ही स्पर्धा आपण अनुभवतो खऱ्या अर्थाने ती टोपीला बोर्डिंगच्या मैदानावरती. फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय राजन केरकर अर्थात डीकी या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. गतवर्षी ज्या बहरात हा फलंदाज होता मात्र या मोसमात थोडंसं फलंदाजीमध्ये ती फलंदाजी पाहायला मिळत नाही ती राजन केरकरची. यावेळी डावखुरा त्याचा फलंदाज प्रजेश रावले हा स्ट्राईक एंडच्या दिशेने. जयदीप भोंडिवले वेगवान मारा करतोय. यावेळी उजव्या इष्टीवरचा हा सबमरीन डिलिव्हरी पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू खाली राहतोय. फलंदाजाला संधी मिळत नाही की त्या चेंडूवरती आक्रमण केलं जाईल. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 धावा खर्च करतोय. एक महत्त्वपूर्ण गडी बाद करतोय तो जयदीप भोंडिवले आपल्या गोलंदाजीवरती. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न प्रजेश रावलेचा याही वेळी असफल ठरताना दिसतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय तो जयदीप भोंडिवलीच्या गोलंदाजीवरती. समीकरण थोडंसं अवघड कठीण होऊन बसतंय ते कीर्ती स्पोर्ट माणगाव क्रिकेट संघाविरुद्ध कारण 6 षटकांमध्ये 63 धावांचा पाठलाग. मात्र ती जी फलंदाजी अपेक्षित होती कीर्ती स्पोर्ट माणगाव क्रिकेट संघाला ती मोठी फलंदाजी पाहायला मिळत नाही. यावेळी लोअर फुलटॉसचा हा चेंडू टोलवला जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. स्क्रीनवरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय.
मात्र धाव घेतली गेली नाही ती प्रजेश राहुलेकडनं आणि निर्णायक शेवटचं षटक या इनिंगची सांगता करणारे षटक स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. तो आक्रमक चनीचा खेळाडू गतवर्षी ज्याने छत्रपती वेंगुर्ले चषक आपल्या फलंदाजीने गाजवला तो राजन केरकर अथवा DK ज्याला टोपण नावाने ओळखलं जातं तो DK या शेवटच्या षटकांमध्ये सामन्याची रंगत भरून आणेल का हे पाहणं औत्सुक्याचं राहील. हे निर्णायक षटक टाकण्यासाठी ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाकडनं गोलंदाज सज्ज होतोय. आमिर साळगावकर हा सज्ज होताना दिसतोय आणि नक्कीच कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ या चॅनेलला आपण अवश्य सबस्क्राईब करा. घर बसल्या सुरक्षित राहून या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्या कारण कोरोनाचा कहर या मैदानावरती आपल्याला हजेरी ही बंधनकारक आणि आपल्याच घरी आपण सुरक्षित राहून या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा. यावेळी सिटविटचा प्रयत्न पाहायला मिळतोय तो राजन केरकरचा. शॉर्ट थर्डमॅनला शतरक्षण एकेरी धाव ही राजन केरकरसाठी. कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाची बॉडी लँग्वेज मात्र सांगून जाते. खांदे झुकलेले दिसत आहेत या खेळाडूंचे कारण एका मोठ्या अशक्यप्राय धावांचा पाठलाग करताना कुठेतरी ती फलंदाजी पाहायला मिळत नाही ती कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाची आणि गोलंदाजी मात्र सुरेख कामगिरी करतायत ते ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाचे. यावेळी उजव्या एष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न उजवी एष्ट उद्ध्वस्त करतोय. हादरा मिळतोय 5वा तो कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाला. प्रजेश राहुलीची खेळी समाप्त होताना दिसते ती कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाला. यानंतर जो सामना होईल कीर्ती स्पोर्ट मानगाव विपक्ष सांघिक धावसंख्या स्थिरावली ती अवघ्या धावफलकावरती 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावांचा पाठलाग करताना कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघ ती फलंदाजी पाहायला मिळत नाही. एका बाजूला व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू मात्र या खेळाडूंसमोर फलंदाज नांगी टाकताना दिसत आहेत ते कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाचे. नवीन फलंदाज सचिन हा मैदानात पावलं टाकतोय तो कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाच्या बाजूने. शेवटचं षटक हे प्रगतीपथावर डावकऱ्याचा आमिर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. एक भेदक वेगवान मारा पाहायला मिळतोय. या शेवटच्या डेथ ओव्हरला गोलंदाजीसाठी आपल्याला का पाचारण गेलं हे मात्र दाखवून देतोय. आपल्या गोलंदाजीचा हिसका हा प्रतिस्पर्धी संघाला दाखवून देतोय. तो या शेवटच्या सत्रामध्ये सांघिक धावसंख्या स्थिरावली ती 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक हे 6वं प्रगतीपथावरती. यावेळी उजव्या एष्टीवरचा थोडासा गती परिवर्तनाचा चेंडू या चेंडूवरती पूर्णपणे गती कमी गेली फसवलं गेलं ते फलंदाजाला. निर्णायक एकेरी धाव निघते ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते 34 धावा 5 गड्यांच्या 33 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटच्या षटकातील आमिर हा वेगवान गोलंदाज. यावेळी फलंदाजाला निमंत्रण दिलं गेलं. डीप लॉंग सीमा रेषेच्या दिशेने पॅरलल 6 पाहायला मिळतोय. इलोइकोचा हा षटकार. षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या वधारली गेली ती 39 धावा धावफलकावरती. निर्णायक 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. त्या 2 चेंडूंवरती बघावं लागेल मोठे फटके निघतील का. या सामन्याचा समारोप हा कशा प्रकारे होईल. यावेळी राजन केरकरच्या बॅटमधना मॅक्झिमम षटकार पाहायला मिळतोय तो डीप स्कोअर लेगच्या दिशेने. षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या पाहायला मिळाली ती 45 धावा धावफलकावरती आणि या इनिंगची सांगता करणारा हा शेवटचा चेंडू. पराभवाच्या उंबरट्यावरती तर ध्रुव पारसे गोवा संघ विजयाच्या उंबरट्यावरती पाहायला मिळतोय. पहिला विजय हा त्यांच्या नावाने नोंदविला जाईल. याही वेळी तो चेंडू डीप लॉंगनच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. सलग बॅक टू बॅक 2 षटकार. मात्र थोडासा विलंब होतोय तो राजन केरकरचा फलंदाजीसाठी. जी फलंदाजी सुरुवातीपासून अपेक्षित होती कीर्ती स्पोर्ट मानगाव क्रिकेट संघाविरुद्ध ती फलंदाजी षटकारांची हॅट्रिक साधतोय तो राजन केरकर. सलग 3 षटकार ठोकतोय या मैदानावरती. हॅलो पुढच्या सामन्याचे नाणेफेक होते. कुलस्वामींनी कर्ली कॅप्टन आणि कीर्ती स्पोर्ट मानगाव कॅप्टन. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस.
कुलस्वामी करली, कीर्ती स्पोर्ट माणगाव, बोथ कॅप्टन. कुलस्वामी करली आणि कीर्ती स्पोर्ट माणगाव. नाणेफेक. माणगाव, कीर्ती स्पोर्ट माणगाव संघ नाणेफेक जिंकतो. आणि सोनू, तुमचा निर्णय. क्षेत्ररक्षण. स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हा खूप महत्त्वाचा सामना आहे. काही वेगळी रणनीती. जिंकण्याचा प्रयत्न